राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज मुंबईत जेन झींशी संवाद साधणार आहेत। मिकेसीतील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे। इंडियाज इंटरनॅशनल मूवमेंट टू युनाइट नेशन्स च्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत देशातील 100हून अधिक शहरांमधून 15 ते 19 वयोगटातील सुमारे 2000 विद्यार्थी सहभागी होणार आहेत। लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्र उभारणी या विषयांवर मोहन भागवत विद्यार्थ्यांशी संवाद साधतील। दुपारी 3 वाजल्यापासून विद्यार्थ्यांचं कार्यक्रमस्थळी आगमन सुरू होईल। तर सरसंघचालक मोहन भागवत आज जेन झींसोबत बीकेसीतील कार्यक्रमात संवाद साधणार आहेत। दुसरीकडे वांद्रे परिसरात जेन झींच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केलेली पाहायला मिळते। नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम, जब मिले शिक्षा, स्वास्थ्य, रोजगार, मकान, मोदीजी, कभी मिलेगा सन्मान, देशावर प्रेम करण्यासाठी कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, जेन झी लोकशाहीच्या बाजूने उभा आहे, अशा आशयाचे पोस्टर्स पाहायला मिळतात। ठाकरेंच्या शिवसेनेकडून ही बॅनरबाजी केल्याची माहिती आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज दुसऱ्या दिवशी कॉक्रोच जनता पार्टीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। भविष्यातील वाटचालीसह आगामी राजकीय भूमिका आणि पुढील अजेंड्यावर चर्चा करण्यासाठी सकाळी 11 वाजता सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीला पक्षाचे प्रमुख प्रवक्ते आशुतोष रांका, सौरव दास यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित राहतील। या बैठकीनंतर दुपारी 2 वाजता ते माध्यमांशी संवाद साधणार असून बैठकीतील निर्णय आणि पुढील भूमिका जाहीर करतील। दरम्यान सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी एक सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केलाय। आज कॉक्रोच जनता पार्टी मोठी घोषणा करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। आज पूरा देश हमें बहुत ज्यादा उम्मीदों से देख रहा है, इसीलिए पिछले 2 दिन से हमारी पूरी टीम संभाजीनगर में दीपके के घर पर इकट्ठा हुई है। किस तरह से इस आंदोलन को देश के कोने कोने तक लेकर हम लोग जा पाए, हमारे संगठन को किस तरह से हम एक्सपैंड करें, इस बारे में आगे की प्लानिंग के लिए आप लोगों द्वारा जितना भी फीडबैक दिया गया है, जितने भी हजारों लाखों मैसेजेस इंस्टाग्राम पे हमें मिल रहे हैं, हमारे व्हाट्सएप नंबर्स पे आए हैं, हमने सारे फीडबैक और सजेशंस को बहुत सीरियसली लिया है। बहुत बड़ा अनाउंसमेंट करेंगे आगे की रणनीति को लेकर, तो बने रहिए, इसी तरह हमें सपोर्ट करते रहिए। झारखंडमधील जेपीएससी जेएसएससी या परीक्षेत गैरप्रकारावरून रांचीमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र झालंय। आज या आंदोलनाचा 13वा दिवस आहे। मुसळधार पावसातही विद्यार्थी जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवर आपल्या भूमिकेवर ठाम आहे। दरम्यान आंदोलक विद्यार्थी आणि सरकारसोबत चर्चा करण्यास तयार आहेत। काल रात्री उशिरा विद्यार्थी नेत्यांनी माध्यमांसमोर येऊन आपण सरकारसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलंय। मात्र विद्यार्थ्यांनी सरकारसमोर महत्त्वाची अट ठेवली आहे। ही चर्चा बंद दाराआड न होता माध्यमांच्या उपस्थितीत पारदर्शकपणे व्हावी अशी अट या विद्यार्थ्यांची आहे। तसंच जोपर्यंत सरकार त्यांच्या 3 मुख्य मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिलाय। आता या अटींवर सरकार काय भूमिका घेतं हे पाहावं लागेल। एसडीओ सर के माध्यम से सरकार द्वारा ये मैसेज आया कि सरकार जो है सो हम लोग की डेलीगेशन से वार्ता करना चाहती है। 10 बजे तक हम लोग इसमें जो भी कुछ होगा, जिसका भी चुनाव होगा, सारा कुछ फाइनलाइजेशन करके आपको इन्फॉर्म कर दिया जाएगा। बस इतना ही है। आप देख रहे होंगे कि विपक्ष के नेता लोग प्रत्यक्ष रूप से आके मिल रहे हैं, तो माननीय मुख्यमंत्री जी के अंदर ये नैतिकता होनी चाहिए कि आप भले नहीं आ रहे लेकिन एटलीस्ट मंत्री के द्वारा तो कम से कम हम लोग से मिलने तो आए, हालचाल तो पूछे। भारतीय जनता पार्टी देशभरात 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण देशभरात तिरंगा रॅली काढणार आहे। मुंबईत 10 ऑगस्टला तिरंगा रॅली पार पडेल। यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी होणार आहेत। जवळपास 20 ते 25 हजार तरुण या रॅलीत सहभागी होतील। एकीकडे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी देशभरातील तरुणाईनं मोठं आंदोलन उभारलं होतं। त्यामुळे भाजपही आता तरुणाईला जवळ करण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन करते अशी चर्चा रंगतेय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।